जय पाटील आ गया मैदान में दोन शेर हिम्मत पैलवान। ऐका मंडळी, कुस्तीचं विश्लेषण ज्यांना पुरेपूर नियमांची माहिती आहे, चला बाजूला व्हा. ऐका दिनेश जिगुंड सर व्यवस्थित विश्लेषण करतात. हा हा कुस्ती सुरू करा. चला, सरपंचाच्या भूमिकेत आंतरराष्ट्रीय कुस्तीपंच रोहिदास आमले, आखाडा प्रमुख दुसरे आंतरराष्ट्रीय कुस्तीपंच मारुती तात्या सातव, जजच्या भूमिकेत मनीष नामदेव. सलामी झडली महेंद्र गायकवाड बरोबर महाराष्ट्र केसरीच्या अंतिम कुस्तीसाठी कोण खेमेची पकड. हर्ष आक्रमक झालाय, खेमेची पकड, त्यातनच एकेरी पाठ ताबा मिळवण्याचा प्रयत्न, परंतु चपळाईनं उधळून लावलाय यश जय पाटीलना. एकाच ज्याच्याकडे डार्क हॉर्स या नजरेने पाहिलं जातं असा जय पाटील अनेक चित्तथरारक लढती करून गादी विभागाच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला आहे. आणि अनुभवी ज्यानं यापूर्वीच महाराष्ट्र केसरी किताबावर आपलं नाव कोरलंय असा अनुभवी मल्ल हर्षवर्धन सदगीर दरम्यान लाल कॉस्ट्युम धारण केलेल्या जयला निष्क्रियतेची समाज. माझ्याकडनं नाहीये, त्या प्लाझ्माची वायर हलू नका, विनंती आहे आपल्याला. पुन्हा एकदा ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात हर्षवर्धन सदगीर यशस्वी. 2 गुणांचा ताबा, पुन्हा भारंदाचे 2 गुण, पुन्हा भारंदाचे 2 गुण. या कुस्तीनंतर परत भारंदाचे 2 गुण. आणि कुस्ती संपली. खाली हो, खाली हो, खाली हो, चल चल खाली हो, खाली हो. टेक्निकल सुपॅरिटी, 2 कुस्तीगिरांच्या गुणांमधील फरक अण्णा 10 आणि टेक्निकल सुपॅरिटीच्या आधारावर हर्षवर्धन सदगीर रामकृष्ण पुन्हा एकदा महाराष्ट्र केसरीच्या अंतिम अण्णा, फेरीत. व्यासपीठावरले कार्यक्रम सुरू करा. या निकालानंतर व्यासपीठावरले कार्यक्रम सुरू होईल. ऐका, महाराष्ट्र केसरीसाठी लढत हर्षवर्धन सदगीर विरुद्ध महेंद्र गायकवाड.